सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाच भाजपने महापौर पदावरती दावा ठोकलेला आहे। त्यामुळे आता महायुतीमध्येच खटके उडायला सुरुवात झालेली आहे। 2017च्या निवडणुकीत भाजपाची महापौर पदाची संधी अगदी थोडक्यात हुकलेली होती आणि त्यामुळे यंदा महापौर पदासाठी भाजपाने कंबर कसली आहे। पण असं असलं तरी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेने अनेक माजी नगरसेवकांना गळाला लावून आपली ताकद वाढवण्यावरती भर दिलेला आहे। त्यामुळे भावी महापौर कोणाचा यावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे। निवडणुकांच्या काळाच्या अगोदरच याची चर्चा सुरू झाली आहे की लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लवकर या मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल। महापौर पण महायुतीचाच बसणार आहे, पण तो भाजपचाच बसेल हे काही आम्ही सांगू शकत नाही, कारण शिवसेनेचाही महापौर बसू शकतो हे निवडून आल्यावरच ठरणार आहे। मला वाटतं भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची बोलताना चूक झाली असावी, ती त्यांनी उद्या परवा दुरुस्त करावी अशी आमची त्यांना विनंती आहे। त्यामुळे आतापासून अशा प्रकारची विधानं महायुतीकडून जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। आता महापौर पदावरून वाद पेटण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे। असं कोणीही म्हटलेलं नाही, सगळ्यांनी महायुतीचं म्हटलेलं आहे। आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका। मुंबईचा महापौर महायुतीचा, आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचा।